राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या केंद्र शाळेत परसबाग फुलवली आहे। शाळेच्या परिसरातील रिकाम्या जागेत भाजीपाला लावलाय। विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच शेतीविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आलाय। या परसबागेतील भाजीपाल्याची पूर्ण क्षमतेने वाढ झाली आहे। आता या भाजीपाल्याचा शालेय पोषण आहारात वापर केला जाणार आहे। कृषी प्रधान देश अशी ओळख असलेल्या भारतामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याला शेती करणं परवडत नाहीये। त्यामुळे आता शेतीमध्ये आधुनिकतेचा वापर होणं आवश्यक आहे। आंतरपिकं घेऊन उत्पन्नात वाढ केली पाहिजे। आता शाळांमध्ये सुद्धा शेतीविषयक धडे देण्याची गरज आहे। त्याच उद्देशाने राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या केंद्र शाळेच्या परिसरातील पडसर जागेवर विद्यार्थ्यांनी परसबाग फुलवली आहे। या बागेत टोमॅटो, वांगी, भेंडी, गवारी, दोडका, कोबी, फ्लॉवर या भाज्यांसह झेंडूची फुलं तसंच इतर 17 प्रकारच्या भाज्या लावल्या आहेत। या भाजीपाल्याची पूर्ण क्षमतेने वाढ झाली असून आता या भाजीपाल्याचा वापर शालेय पोषण आहारामध्ये केला जातोय। त्यातून शिल्लक राहिलेल्या भाजीपाल्याची विक्री केली जाते। विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचं शिक्षकांनी सांगितलं। सुंदर अशी परसबाग तयार केलेली आहे। या परसबागेतून आम्ही 2-3 गोष्टी साध्य केलेल्या आहेत। एक म्हणजे आम्ही स्वतः पिकवलेली भाजी ही दररोज मुलांच्या जेवणामध्ये येते। दुसरी गोष्ट, मुलांना शेतीमध्ये काम कशा पद्धतीने करायला पाहिजे, कोणकोणती कामं करायला लागतात याचंही नॉलेज आलेलं आहे। आणि त्याचबरोबर जादा झालेलं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न आम्ही मुलांच्या मदतीनेच गावामध्ये अगदी रास्त भावामध्ये विक्री केलेलं आहे। शिक्षणाचे धडे गिरवताना राबवलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे शेतीबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचे धडे मिळाले। आमच्या शाळेत परसबाग आहे। ते आमच्या जे इतर केलेले जे पीक आहे ते आम्ही शालेय पोषण आहारमध्ये दररोज आम्हाला खाऊ घालतात व ते आम्ही राहिलेले जे पीक आहे ते विक्री करतो। आम्ही केंद्रशाळा कौलवमध्ये परसबाग निर्मिती केलेली आहे। यामध्ये शाळेतील सर्व शिक्षक, ग्रामपंचायत व्यवस्थापन समिती यांच्या मदतीने ही बाग तयार केलेली आहे। यामध्ये आम्ही शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार वाफे करून 17 प्रकारच्या भाज्या लावल्या आहेत। तसेच आम्ही यामध्ये भांगलन करणे, पाणी पाजणे इत्यादी प्रकारची कामे करतो। विद्यार्थ्यांनी वाफे तयार करण्यापासून बिया पेरणी, उगवल्यानंतर त्याची खुरपणी, भरणी आणि त्यांची देखभाल सुद्धा केली आहे। शाळेच्या परसबागेतील भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने पिकवला जातोय। त्यातून विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीविषयी सुद्धा ज्ञान मिळतंय। बी न्यूजसाठी कौलवहून बंटी पाटील।